दीर वहिनीचं नातं मित्रमैत्रिणीप्रमाणे असतं. या नात्याला माय लेकासारखी किंमत आहे. परंतु याच नात्याला काळिमा फासण्याचं प्रकरण घडलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दीराकडून हे नातं कलंकित केलं गेलं त्या दीराच्या आईवडिलांचा देखील त्या दीराला सपोर्ट होता. ज्या महिलेसोबत तिचा दीर असा वागला त्या दीराला सपोर्ट तिच्या सासऱ्यांचा देखील होता. काय आहे संपूर्ण प्रकरण, चला बघूया. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या बस्तीमधून. एक महिला होती, तिचं लग्न झालेलं होतं. लग्नानंतर काही दिवस सुरळीत गेले. दोन्ही पती पत्नींना एक सुंदर अशी कन्या जन्माला आली. घर अगदी आनंदून उठलं. परंतु काही काळानंतर 2022मध्ये या महिलेच्या पतीने आत्महत्या करून घेतली. त्याने आत्महत्या का केली याचं कारण कोणालाच माहीत नाही. कदाचित तो डिप्रेशनमध्ये असावा, बाहेर कोणाचा त्रास असावा, किंवा घरात त्याला कोणी त्रास देत असावं, किंवा तो जीवनाला कंटाळला असावा. आता पतीने आत्महत्या केली म्हटल्यावरती त्या महिलेला तिच्या एकुलत्या एक मुलीला सांभाळण्याशिवाय आता पर्याय नव्हता. कारण तिच्या मुलीला आता या जगात फक्त तिचाच आधार होता. पतीच्या निधनानंतर ही महिला पूर्णपणे तुटून गेली. हिला कसलाही पर्याय नव्हता. कारण हिच्या वडिलांच्या घरची परिस्थिती अगदी हालाकीची होती, गरिबीची होती. ती तिकडे जाऊन किंवा दुसरं लग्न करण्याचं तिची इच्छा नव्हती. तिला आता फक्त तिच्या मुलीकडे बघून जगायचं होतं. पती गेल्यानंतर कसं बसं तिने सावरलं. ती सुखरूपपणे व्यवस्थित जीवनयापन करत होती. तिच्या मुलीची देखभाल करत होती. या दरम्यान तिचा पती जरी गेला असला तरी ती तिच्या पतीच्याच घरी राहत होती, पतीच्याच घरी नांदत होती. परंतु या दरम्यान तिचा एक दीर होता. तो दीर कायम तिच्याजवळ जायचा. तिला म्हणायचा की तू बिना लग्नाची आता केव्हापर्यंत राहशील, बिना नवऱ्याची केव्हापर्यंत राहशील, अजून तू जवान आहेस, त्यामुळे तू आता लग्न केलं पाहिजे, असं वारंवार तो दीर तिला म्हणायचा. आता त्या महिलेला वाटायचं की माझ्या दीराला मी जड झाली की काय. तिला वाटायचे की माझ्या दीराने सारखं सारखं माझ्याकडे येऊ नये. परंतु त्या दीराची वाईट नजर तिच्यावरती होती. त्या दीराला अजिबात लाज लज्जा नव्हती. त्याला अजिबात समज नव्हती की आपल्या मोठ्या भावाची ही पत्नी आहे आणि आपली सख्खी वहिनी आहे. वहिनी आणि दीराच्या नात्याची त्याला पर्वा नव्हती. वहिनी आणि दीराचं नातं म्हणजे माय लेकरासारखं नातं असतं. मात्र हे त्यांना कोण समजवणार. तो वारंवार त्या वहिनीला मनवण्याच्या प्रयत्नात असायचा. परंतु मात्र ही विधवा स्त्री अतिशय पतिव्रता स्त्री होती. हिचं असं मत होतं की होता तर फक्त माझ्या नवऱ्यासाठी मी होते, आता माझा नवरा नाही तर मी त्याच्याशिवाय एकटी राहील, परंतु दुसऱ्या पुरुषाचा विचार देखील करणार नाही. आणि दीराची तिच्यावरती वाईट नजर होती. आता कालांतराने दीर तिला म्हणू लागला की तू दुसरा एखादा कोणी पुरुष बघू नको, तर माझ्यासोबतच लग्न कर. मी तुला माझ्या भावाने जेवढं सुखी ठेवलं नाही त्याच्या दुप्पट तुला सुखी ठेवू शकतो. दीराचं हे असं बोलणं त्या वहिनीला रुतलं आणि वहिनीने त्या दीरासोबत वाद घातला. त्या वादानंतर दोघांमध्ये आता जमत नव्हती. तरी देखील दीर कधीकधी तिला नेहमी मनवण्याचा प्रयत्न करायचा. मात्र ती त्याच्याकडून कधीच मनली नाही. तर तिने त्याचा हेतू नेहमीच धुडकावून लावला. एके दिवशी 27 जुलै 2025 रोजी ही विधवा स्त्री तिच्या मुलीसोबत तिच्या बेडरूममध्ये बसली होती. तेव्हा अचानक तिचा दीर त्या खोलीमध्ये आला आणि अचानक तिला मिठी मारली आणि तिच्यावरती जबरदस्ती करू लागला. तिचे चुंबन घेऊ लागला. यावेळी मात्र ती अतिशय संतापली. अक्षरशः तिची मुलगी तिच्या शेजारी असताना तिचा दीर तिच्यासोबत हे असले चाळे करत होता, असले कृत्य करत होता. तिने भरपूर विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु दीराच्या ताकदीपुढे तिची ताकद कमी पडली. तिने झटापटी केल्या. त्या झटापटीमध्ये तिच्या बांगड्या देखील फुटून गेल्या. काही केल्या, दीर थांबायचं नाव घेत नव्हता. दीर मात्र त्याचा पराक्रम करत होता. दीराने मात्र त्याचं कृत्य सुरूच ठेवलं होतं. तिच्या बांगड्या फुटल्या होत्या, तिची साडी फाटली होती, तरी देखील दीर सोडत नव्हता.
यावेळी मात्र ती विधवा स्त्री जोरजोराने ओरडू लागली. जेव्हा बाहेर बसलेल्या तिच्या सासू सासऱ्यांना तिचा ओरडण्याचा आवाज गेला तेव्हा मात्र ते घाईघाईने त्या खोलीमध्ये पळत आले. जेव्हा त्यांनी खोलीत बघितलं की त्यांचा लहाना मुलगा त्यांच्या मोठ्या मुलाच्या बायकोला म्हणजे त्यांच्या मोठ्या सुनाला मिठीत घेत आहे, तिच्यासोबत वाईट कृत्य करत आहे. जेव्हा ते आतमध्ये आले तेव्हा त्या धीराने तिला सोडलं आणि त्यांची ती सून रडायला लागली. या सुनेला वाटलं आता जर मी धीराचं या सासू सासऱ्यांना सांगितलं तर सासू सासरे त्याच्यावर ओरडतील, त्याला मारतील, बोलतील. परंतु तसं घडलं नाही. जेव्हा धीराच्या कृत्याबद्दल विधवेने तिच्या सासू सासऱ्यांना सांगितलं तेव्हा मात्र सासू सासरे म्हणाले की तुझा धीर तुझ्यासोबत जे करतोय त्याला जे करायचंय ते करू दे, कारण असं पण आता तू एक विधवा आहे, तुझा नवरा या जगात नाही, तू किती दिवस बिना नवऱ्याची राहणार. जर तू या धीराला तुझ्यासोबत असं करू दिलं नाही तर तू बाहेर तोंड मारशील आणि त्याने आमचीच इज्जत धोक्यात जाईल. त्यामुळे तुझा धीर जसं म्हणतो, जे म्हणतो तसं त्याला करू दे आणि गुपचूप मुकाट्याने पडून राहा. जर तू हे असं केलं नाही तर मात्र आम्ही तुला मारून टाकू आणि तुझी आत्महत्या झाली आहे असा बनाव रचून कायद्याच्या कचाटीतून अलगद निसटून जाऊ. एवढं सर्व सासू सासऱ्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर त्या विधवा स्त्रीची मात्र पायाखालची जमीन सरकली. आता यानंतर ती विधवा स्त्री यांच्या मांडणीचा विरोध करत होती, यांना समजावून सांगत होती, परंतु हे ऐकायला तयार नव्हते. तेव्हा कसं बसं हे प्रकरण थांबलं. त्यानंतर ही विधवा स्त्री कशीबशी तिथून निसटली आणि तिने तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तिच्या जीवन प्रवासात आत्तापर्यंत जे जे काही झालं ते सर्व रामायण महाभारत पोलिसांना सांगितलं. एवढं तिच्याकडून ऐकल्यानंतर मात्र पोलिसांनी तिच्या सासू सासरे आणि धीराविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली. आता कायद्यानुसार या अपराधींना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच, परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिकावे असा आमचा हेतू आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.